थेट जाऊयात भाजपच्या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे बोलतायत। सरकारमध्ये होते तेव्हा सरकारने जेव्हा निर्णय केला तेव्हा तुम्ही आमच्या सत्तेत सहभागी होते। खरं तर तुमच्या सरकारमधल्या मंत्र्याला तुम्ही त्याच वेळेस म्हणायला पाहिजे होतं की हा निर्णय आपल्याला करता येत नाही, तुम्ही काही सरकारच्या बाजूने उभे राहू नका, हा केंद्राकडे जाऊ द्या। तेव्हाही ते काही बोलले नाही। त्याच्यानंतर त्यांचं सरकार आलं, ते मुख्यमंत्री झाले, त्या टायमाला कोर्टामध्ये केसेस लढवल्या गेल्या। पण त्यांनी आपल्या सरकारमध्ये असताना, मुख्यमंत्री असताना असं म्हणायला पाहिजे होतं किंवा एखादा ठराव करून पाठवला पाहिजे होता केंद्राकडं की हा निर्णय आता केंद्रानं करावा। दोन्ही संध्या सोडल्या आणि आता वैफल्यग्रस्त अवस्थेत असताना ते आता केंद्राकडे बोट दाखवतात। काहीही झालं तरी केंद्राच्या नावानं बोटं मोडणे हा उद्धव ठाकरे साहेबाचा एक छंद झाला। दादा, जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्रात सोलापुरातून शांतता रॅलीची सुरुवात केलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एका कार्यक्रमाला काही दिवसांपूर्वी सोलापुरात होते। त्यावेळेस काल बोलताना जरांगे म्हणाले की भुजबळ यांना घेऊन येणाऱ्या नेत्यांना आणि पक्षाला पाडा, म्हणजे भाजपला पाडा, असं त्यांचं वक्तव्य होतं। असं आहे, एखाद्या पक्षाबद्दल, एखाद्या नेत्याबद्दल सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात। आम्ही सुद्धा करतो, यांना मतं देऊ नका, त्यांना मतं देऊ नका, हा नेता चांगला आहे, तो नेता चांगला नाही, हे तर राजकारणामध्ये चालतच असतं ना। आणि त्याच्यामुळं त्यांच्या एकट्याच्या बोलण्यावर असं कसं निर्णय करतायत। पण हे कालचं विसरलेत तुम्ही की बांगलादेशामध्ये ज्या हिंदूची हत्या होऊ लागली त्या हिंदूबद्दल सहानुभूती न दाखवता त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य जर बघितलं तर लाजिरवाणी वक्तव्य आहे। हे याच्यापेक्षा गंभीर आहे। इथं देशाचा प्रश्न आहे, इथं हिंदुत्वाचा प्रश्न आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। त्याच्यापेक्षा हे वाईट बोललेत, जरंगेपेक्षा हे वाईट बोललेत। उद्धव ठाकरे यांना अनौपचारिक गप्पांमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले शरद पवार यांच्याबद्दल। त्यावेळी त्यांनी म्हटलं की शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी काही बैठक झाली त्याच्यात काय चर्चेमध्ये याची मला कल्पना नाही। दुसरं, धारावीच्या मुद्द्यावरून पवारांनी अजून अदानी यांच्याबद्दलची नेमकी त्यांची भूमिका काय, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की युतीचं सरकार असताना प्रत्येक निर्णय, प्रत्येक बैठक ही उद्धव ठाकरे साहेबाच्या भेटीनंतर होत होती, त्यांना विचारून होत होती, ते बैठकीमध्ये सामील असायचे। आत्ताच तर किती खाली आला, त्यांना न विचारता, त्यांना न बोलावता अशा प्रकारच्या बैठका होतात आणि बैठका झाल्यावर त्यांना ती माहिती दिली जात नाही। आपण बघत असाल की उद्धव ठाकरे साहेबाच्या घरी अयोध्याहून निवडून आलेले खासदार काय अविदेश प्रकार हे घरी गेले, माँसाहेबाचा आणि बाळासाहेबाचा फोटो लावलेला, तिथं पायात बूट घालून दोघांनी हस्तांदोलन केलं। इतका स्तर खाली गेलाय, लागला तर मी फोटो दाखवतो तुम्हाला। इतके दिवस मातोश्रीच्या बाहेर खेटरं काढायचे भिंतीच्या बाहेर, आता खेटरं आत चाललेत तरी यायला सण उरायलंय। याचा विचार करा तुम्ही, लागला तर फोटो काढा आहेत। तर ठाकरे सोबत असताना त्यांना युतीत मान होता, मात्र आता त्यांच्याशिवाय बैठका घेतल्या जात आहेत। रावसाहेब दानवे यांनी असं म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। काहीही झालं तरी उद्धव ठाकरे हे केंद्राकडे बोट दाखवतात असं म्हणत दानवेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला।